नागपूरमधल्या दीक्षाभूमीवर बौद्ध पौर्णिमेनिमित्त अनुयायांनी मोठी गर्दी केल्याचं चित्र आपण या दृश्यांमध्ये पाहू शकता। बौद्ध पौर्णिमेनिमित्त आज संविधान चौक ते दीक्षाभूमीपर्यंत रॅली काढत समता, बंधुता आणि एकतेचा संदेश देण्यात आलेला आहे। संपूर्ण देशभरात आजची बौद्ध पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे। नागपुरात देखील मोठ्या प्रमाणात अनुयायांनी या ठिकाणी गर्दी केलेली आहे। आपण ही दृश्य पाहतोय नागपुरातल्या दीक्षाभूमीवरची आहे। देशभरात बौद्ध पौर्णिमेचा उत्साह पाहायला मिळतोय, तर नागपूरच्या दीक्षाभूमीवर देखील अनुयायांनी गर्दी केलेली आहे। बौद्ध अनुयायांनी आज रॅली काढत एकतेचा संदेश दिलेला आहे। या जगामध्ये बंधुभाव निर्माण व्हावा, मैत्री निर्माण व्हावी हा संदेश देण्यासाठी एका भव्य धम्मसभा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। ही रॅली सम्राट चौक उंटखाना इथून दीक्षाभूमीला संपन्न झालेली आहे। या रॅलीच्या मागे उद्देश असा आहे, आज देशामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या गोष्टींचा फार विरोध होत चाललेला आहे आणि या देशामध्ये सामान्य माणसाला जगणं कठीण झालेलं आहे आणि संपूर्ण जगामध्ये युद्धाचं सावट या जगावर उभं ठाकलेलं आहे। आणि म्हणून या रॅलीच्या माध्यमाने, या धम्म रॅलीच्या माध्यमाने आम्ही सर्व जगातील बुद्धवासियांना आणि तमाम नागरिकांना विनंती करतो आणि मंगलमय कामं देतो आम्ही की आजच्या दिवशी आजपासून प्रण घेतला पाहिजे। बुद्धाने या जगामध्ये शांतीचा मार्ग, ममतेचा मार्ग, अहिंसेचा मार्ग सांगितलेला आहे आणि या मार्गावर हा देश चालला पाहिजे, हे जग चाललं पाहिजे, हीच भावना ठेवून ही रॅली दीक्षाभूमीला इथं संपन्न झालेली आहे। आणि पुन्हा एकदा या बुद्ध जयंतीच्या निमित्ताने सर्व देशवासियांना, जगवासियांना मंगलमय कामना।